सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी मोठी बातमी आलेली आहे। म्हणजेच की 75% पीक विमा 2 दिवसात खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ब्रेकिंग न्यूज आहे शेतकऱ्यांसाठी। पेरणीसाठी सरकारकडून मोठी मदत जाहीर झाली आहे। आता 2 दिवसात शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित झाला असून 75% अग्रिम पीक विमा मंजूर केल्याचा हा मोठा निर्णय आहे, ज्यामुळे शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस उगवला आहे। अनेक दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, त्यांनाही दिलासादायक बातमी मिळाली आहे। पूर्वी शेतकऱ्याला फक्त 5 किंवा 7 हजार रुपये एवढीच पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला होता, पण आता परिस्थिती बदलली आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बँकेना आजच आदेश दिले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस उजाडला आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आनंदाची समोर आली आहे। ही शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी खुशखबर आहे। आता 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून असा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे। सरकारमार्फत जिल्ह्याची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा मिळणार याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये 18 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झाली असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यात पीक विमा मिळेल अशी सुद्धा सूत्राकडून माहिती मिळालेली आहे। आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की पाहून घ्या, कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा जमा व्हायला सुरुवात होईल। परंतु पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ ही 2 कागदपत्रे जमा करायची आहे, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। यामुळे तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा याचा लाभ मिळू शकतो। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। म्हणजेच राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली आहे। ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग अधिक शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये जमासुद्धा झाला आहे। याचा अर्थ शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला आहे। आता उर्वरित रक्कम ही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित 2 दिवसात तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादीसुद्धा पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे। शेतकरी बांधवांनो, याची विमा नुकसान भरपाई स्वरूप काय आहे आणि कसे ठरवणार हे पण पाहूया। महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे। गेल्या काही वर्षापासून हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक संकटांना समोर जावे लागत आहे। या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय ठरत आहे। आता तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, 75% अग्रिम पीक विमा अंतर्गत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी 13,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हेक्टरी 13,000 रुपये पीक विमा मिळणार आहे, ही महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा जो काही पहिला टप्पा होता त्यामध्ये शेतकऱ्याला खूप कमी ते 1,500 रुपये प्रति हेक्टरी एवढेच पैसे मिळाले होते। म्हणजे 4 एकर शेती असेल तरी 6,000 रुपये याप्रमाणे पैसे आले आहे। परंतु आता हेक्टरी 13,000 रुपये याप्रमाणे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, ही रक्कम थेट तुम्हाला DBTद्वारे मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, DBTद्वारे तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होणार आहे, तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचे काम करायचे आहे। हे महत्त्वपूर्ण काम जर तुम्हाला करायचे आहे तर पीक विमा मिळणार। हे काम कोणते आहे लगेच संपणार सांगणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो, त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तात्काळ लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल। मित्रांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यात जमा होण्याचे एक अतिशय महत्त्वाचे काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार, तर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। महाराष्ट्रातील सर्व विभागांचे नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे। म्हणजे मित्रांनो, जेवढे काही विभाग आहे सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाईचे पीक विमा रक्कम मिळणार आहे। द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने आता पहा, याच्यामध्ये जर गोष्ट केली तर नाशिक विभागाला विशेष मदत मिळणार आहे। 2 दिवसात त्यांच्यासाठी मदत जमा होणार आहे, कारण की द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणावर होते। अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काही नुकसान झाले त्यांची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसात जमा होणार आहे।
यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे. नाशिक विभागामध्ये जेवढे काही खेडेपाडे आहेत तेवढे या ठिकाणी यामध्ये यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला भरपाई मिळू शकते. आता शेतकरी बांधवांनो बघा, वाटेगाव, शिराळा आणि कवठेमाळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पीक विम्याची दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात येणार असून या विभागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. परंतु पहा, आता या विभागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या 2 दिवसात जमा होणार आहे. अजून जर बघितलं तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर यांचा सुद्धा नंबर लागलेला आहे. दुष्काळी भागाला अधिक मदत मिळणार म्हणजे आता पुढील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. आता पहा, छत्रपती संभाजी विभागामध्ये म्हणजेच की औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे. बघा, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत मिळणार असल्याने त्यामुळे आता देखील मदत मिळू शकते. आता शेतकरी बांधवांनो पहा, तेथील गंगापूर, आंबड, परळी या तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवण्यासाठी येत आहे. कपाशी सोयाबीन पिकाचे नुकसान भरपाई. येथील कपाशी आणि सोयाबीन पिकाचे ठिकाण नुकसान झालेले आहे, त्यांनी अनेक मदत मिळणार आहे. आता पुढील विभाग पाहणे अत्यंत गरजेचे आहे. आता शेतकरी बांधवांनो लातूर विभाग पाहणे हा महत्त्वाचा ठरेल. लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे. येत्या 2 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळू लागलेले आहे. लातूर विभागात जर गोष्ट केली तर तूर, मका, हरभऱ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या भागामध्ये तूर, मका, हरभरा पिकाचे प्रमाणात नुकसान झाले आहे. तर लातूर विभागाला या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे. आता पुढील विभाग लवकरच पाहून घेऊया. त्यानंतर अमरावती विभाग हा महत्त्वाचा ठरेल. अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा, या भागामध्ये कापूस, सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. अमरावती विभागातील जर गोष्ट केली तर विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत पुरवली जाणार आहे. म्हणजे अमरावती विभागातील जे काही छोटे मोठे खेडे असतील या सर्वांना या ठिकाणी ही मदत मिळणार आहे. त्यानंतर पहा, आता शेतकरी बांधवांनो नागपूर हा विभाग आहे. आता नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. या विभागामध्ये भात, कापूस, डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. विशेषतः जर बघितलं तर भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो पहा, येथील काही सावनेर आणि रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांना खात्यात मदतीची रक्कम 2 दिवसाच्या आत जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांनो बघा, आता 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार असून हे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बाब ठरणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकारचे आदेश आता देण्यात येत आहे. या ठिकाणी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची यादी पोहोचलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आज जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहून घेतलेली आहे. आता उर्वरित जिल्हा या ठिकाणी आपण पाहून घेऊया. उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा येणाऱ्या हप्त्यामध्ये वाटप होऊ शकतो. कारण की हा पीक विमा टप्प्याटप्प्याने म्हणजे 2 ते 3 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे. कारण शेतकऱ्यांना माहीतच आहे की अडचणी आणि तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यापर्यंत ही रक्कम पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत ही रक्कम पोहोचवावी त्यासाठी आता राज्य सरकार तत्पर आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने या शेतकऱ्यांना आज, उद्या आणि परवा या 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. पुढील आठवड्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांची नावे येऊ शकतात. उरलेले जिल्हे यामध्ये नोंद केलेली नाही ते उर्वरित सर्व जिल्ह्यांची यादीसुद्धा मला वाटते येणाऱ्या 2-3 हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात सुद्धा निर्गमित होऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती पडेल. जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये समाविष्ट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त जवळच्या मित्रांना, शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि इथपर्यंत जर आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.